श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्ये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. श्लोकं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीत त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जय आजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता, जय जय आजी गरुडवाहना, जय जय आजी कमललोचना, जय जय आजी पतितपावना रमारमणा विश्वेशा, मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित, तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय, विशाळ भाळ आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती, रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी, हेममय भूषणे साजिरी, कौस्तुभमणी विशेष वस्थलांचनाचे भूषण, तेची प्रेमळ भक्तीची खूण, उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी, नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती ही चराचरा जन्मदाती, मूळ जननी तैची पै जानुपर्यंत कर शोभती, मनगटी कंकणे विराजती, करकमलांची आकृती रक्तपंकजा समान, भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर, गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे, आसे कासिला पितांबर विद्युलते समान, तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभयजांगा दिसताती, जेथे भक्षजन सुखावती, ज्याच्या दर्शने पतित तरती, ज्याचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य, ज्याते कमलाकरे चुरित संध्या रागा समान रक्त, तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले, 14 विद्या 66 कला ज्याते वर्णिता थकल्या सकळा, ऐशा त्या परममंगला अल्पमती कैवुवर्णी, नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर, क्रमून शकले महिमांबर तेथे पामरे मी काय, जो सकळा विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया, त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमर, एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्याचा सागर 64 कलांचे माहेर, रिद्धी सिद्धीचा दातार, भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळे पा सकल कार्यारंभी जाणा, करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना, ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हे होवो, जिचावर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता, सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली, मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होवोन ग्रंथरचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य, ज्याची या कृपे करुण सच्चिया लाखे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण येते सिकिनिच्छये, तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोराळ, ती पुरविणार दयाळ सद्गुरु राजा आपणची, 9 मास उधरी पाळिले प्रसव वेदना ते सोशिले, कौतुक करुणी वाढविले रक्षियेले आजवरी, जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण, वारंवार साष्टांग नमन,
चरणी तयाच्या करीतसे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार. लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला. तीन मुखे सहा हात गळा पुष्पमळा शोभत. कर्णी कुंडले तेज अमित विद्युलते समान. कामधेनू असे जवळी हाती धरिली असे झोळी. जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना. चार वेद होऊन ईश्वान वसती समीप रात्रंदिन. ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो. त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान. स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या. वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप. पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु. पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र. वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती. शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने. दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली. सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय. उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले. नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला. ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेणे सुटला परमार्थ. धर्मसंस्थापना कारणे युगायुगी अवतार घेणे. नानाविध वेश नटणे जगत्पत्तीचे कर्तव्य. लोक बहुभ्रष्ट झाले सधर्माते विसरले. नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का त्रिकुमार. अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जाणतीत कोण्या कुळी. कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. ते स्वामी नावे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध. चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमोनी करोनी प्रार्थना कर जोडुनी. आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार. मी न तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान. अगाध आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान. आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी. उचलून घ्याली निकाखेसी किंवा खद्योत सूर्यासी. लोपविणे म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ. बाळ जाणूनी लढिवाळ पुरविता तू दयाळ. दीनबंधू यतिवर्या करता आणि करविता. तुझी एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता. मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती. संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करोनी. उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये. ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माझिया मनी. यशस्वी होऊन लेखणी ग्रंथ समाप्ती प्रती पावो. आता नमू साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद. जे सात्मसुखी आनंदमय सदोदती राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्द सृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले त्यांनी. वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुटावतस नमिले कवी कालिदास. ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहोन. ज्ञातेही डोलविती मान तयांचे चरण नमियेले. ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे. अहो तुम्ही संतजनी मज दिनावरी कृपा करोनी. आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले. महापंडिताणी चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व कैवी वर्णू. परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करीती तयांचा. संस्कृताचा नसे गंध मराठीही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृतवाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच अवघ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या महोदतीतुनी पाही
अमोल मुक्ता फळे घेतली काही, द्यावया मान सुज्ञाही. अनमान काही न करावा, की हे उद्यान विस्तीर्ण. तया माझी प्रवेश करून, सुंदर कुसुमे निवडून. हार त्यांचा गुंफिला, कवी होऊन या माळी. घाली श्रोत्यांच्या गळी, उभा ठाकोनी युद्धांजळी. करी प्रार्थना सप्रेमे, अहो या पुष्पांचा सुवास. तृप्त करीला आपुले मानस, हा सुगंध नावडे जयास. तेची पूर्ण अभागी, आता असोत हे बोल. पुढे कथा बहु अमूल, वदविता स्वामी दयाळ. निमित्त मात्र विष्णू कवी, वैराग्ये प्रत्यक्ष शंकर. तैजे जैसा सहस्त्रकर, दुष्टा केवळ सूर्यपुत्र. भक्ता माते समान, यतिराजपद कल्हार. विष्णू कवी होऊनी भ्रमर, ज्ञान मधुस्तव साचार. रुंजी तेथे घाली तसे, स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, आदरे भक्त परिसोत. प्रथमोऽध्यायः गौडः. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्रीवल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामीचरित्रसारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.